अब इस तरफ आते हैं टू आरजे भूषण. आरजे भूषण है फ्रॉम रेडिओ मिर्ची. भूषण जी, मराठीत आपण बोलू शकतो पण हो जसं पण. येस, नाही अर्थातच मराठीत बोलणार आहे. सर, सगळ्या रेडिओच्या हिरोमध्ये महाराष्ट्राचे खरे हिरो तुम्ही बसलेला आहात. सगळ्या वन राउंड ऑफ अप्लॉज. येस, नाही, ते म्हणण्याचं विशिष्ट कारण आहे गेल्या 6 महिन्यात 1,16,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या समृद्धीच्या पथावरती नेलंय. त्यामुळे ते आमचे खरे हिरो आहेत. सर, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे. तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ॲक्सिडेंट होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रँक होता, पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो. पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही. आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते. त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती. आणि मला लिहिण्याचा पहिलेपासून शौक होता. कॉलेजमध्ये कविता लिहायचो, कवी संमेलनात वगैरे जायचो. अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या. माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं. पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही. हे नक्कीच आहे की आता नुकतेच 2 गाणे, कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे, एक मी शंकरावर गाणं लिहिलं आहे आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे. बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे, जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी सांगणार नाही. पण तर या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही 4 ओळी, कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषणं ऐकतो तेव्हा तुमची ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते. या निमित्ताने कुठल्याही 4 ओळी ज्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना का अर्थ, अनर्थ तर असतो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. सुपर्ब सर, थँक्यू.